वैशाली गोपाल घटे या सावनेरच्या नगराध्यक्षपदासाठी सज्ज झाल्या आहेत। त्यांची उमेदवार म्हणून चर्चा सुरू होताच सावनेर शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। सावनेरच्या नागरिकांनी वैशाली गोपाल घटे यांना नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीस उभे राहण्याचा आग्रह केलाय। तुम्ही निवडणुकीस उभे व्हा आणि सावनेर शहराचा विकास करा, आमचा आशीर्वाद आहे, कारण मागील 15 वर्षात पाहिजे तसा विकास झालेला नाही, म्हणून ही संधी तुम्ही सोडू नका असे नागरिकांकडून त्यांना सांगण्यात येत आहे। त्यांचे पती गोपाल घटे हे उपाध्यक्ष राहिले असून त्यांनी विविध संघटनांमध्ये मोठ्या पदांवर सामाजिक कार्य केले आहे। त्यांनी सर्व समाजाची बांधिलकी जपली असून त्यांच्यासोबत विविध सामाजिक संस्था आणि संघटना जुळलेल्या असल्यानं ते स्वबळावर एका वेगळ्या नवीन आघाडीच्या रूपाने नवीन नगर परिषद स्थापन करण्याची क्षमता ठेवतात। मागील कमिटीने 15 वर्षात जी कामं केलेली नाहीत ती कामे आणि इतर नवीन कामे आम्ही पूर्ण करू असे वैशाली घटे यांनी स्पष्ट केले। त्यात प्रामुख्याने सावनेरचे डॉक्टर नाकाडे ते डॉक्टर निनावे यांच्या समोरील रोड आणि ड्रेनेजचे काम, कोलार नदीची सफाई करणे यासारखी महत्त्वाची कामे करण्याचा त्यांचा मानस आहे। वैशाली गोपाल घटे या सावनेर शहराचा विकास करणार असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या उलट वैशाली गोपाल घटे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून चर्चा सुरू होताच सावनेर शहरातील विरोधकांच्या गोटात एकच खळबळ माजली आहे। साहेब, घटे साहेब, मला एक सांगा की सावनेर शहरामध्ये आपलं वहिनीचं नाव चालू आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? तुम्ही आणि काय काय नागरिकांना तुम्ही सेवा द्याल किंवा मोठं योगदान द्याल सावनेर शहरासाठी? नमस्कार, मी गोपाल घटे, माजी उपाध्यक्ष, तेली समाज पंच कमिटी अध्यक्ष। समाजकारणामध्ये हमेशा सुरुवातीपासून राहिला आहे। आम्ही समाजामध्ये जसं उदाहरणार्थ आमच्या सिंधुताई सपकाळ या सावनेर शहरामध्ये मी प्रयत्न केले की त्यांना प्रबोधन करण्याकरता बोलावलं होतं आणि लोकांमध्ये काय विचार टाकायचे आहे त्या सिंधुताई सपकाळ यांनी आशीर्वादाने आम्हाला दिले। व यापूर्वी समाजामध्ये मोठे मोठे शिबिर, चष्मे वाटप, ब्लड डोनेशन अशा अनेक गोष्टी मी समाजासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याचा प्रयत्न मी करत राहील। बरेच लोक नगरपालिकेची 2025ची जे निवडणूक आता आलेली आहे या निवडणुकीमध्ये बरेच लोक सावनेर शहरातले येऊन राहिले घरी की तुम्ही अध्यक्ष करता समोर या। मी विचार करून आलो तसाच की प्रत्येक रोज येऊन राहिले, तरी त्यापूर्वीच असं विचार आला की आपण समाजकार्य करतो। मागे मी नगर परिषद उपाध्यक्ष पण होतो, तेव्हा पण आम्ही स्ट्रीट लाईट गांधीपुतळा ते बाजार समितीपर्यंत 28 पोल हे असे लावले। त्यापूर्वी 5 पोलचं प्रपोजल होतं, पण आम्ही ते 5 पोलचं प्रपोजल सोडून 28 पोल आम्ही ते लावण्यात यश मिळालं। या आता सध्या मी पाहून राहिले या 15 वर्षामध्ये नगरपालिका दुर्लक्ष आहे। इतकं दुर्लक्ष आहे की कोणी त्या नगरपालिकेमध्ये फक्त जाण्याचं काम करतात व काम करण्याचं म्हटलं की जय सियारामवालं काम आहे। तरी मी असं म्हणेन की जसं उदाहरणार्थ एक नेहरू मार्केटच्या मागे इतकी गंदगी फैललेली आहे, तिथे ना साफसफाई होतो ना काही मार्ग निघतो। आम्ही सत्तेत आलो तर सगळ्यात पहिले आम्ही तिथे गाळे बनवून गोरगरिबांना ते गाळे मिळाले पाहिजे याचा प्रयत्न पूर्णपणे करू। नगरपालिका इथे अवतार मेहर बाबा ते रेल्वे स्टेशनपर्यंत जो रोड आहे तो रोडचं काम अजून झालेलं नाही आहे। त्याच्यात काही खिळ्या बसलेल्या आहे पण त्याचा अजूनपर्यंत मार्ग निघाला आहे। तरी आम्ही प्रयत्न करू का त्या रोडचं सगळ्यात पहिले आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर नाकाडे साहेब यांच्या समोरचा सिमेंट रोड व डॉक्टर निनावे यांचे ड्रेनेज लाईन हा पण 15 वर्षापासून हा प्रश्न रखडलेला आहे, पण त्याचा मार्ग अजून निघालेला नाही। आम्ही त्याला पण प्राधान्य देऊ आणि तो रस्ता व ड्रेनेज लाईन करण्याचे काम करू। सावनेर शहरामध्ये
ड्रेनेज लाईनची आवश्यकता आहे, खूप आवश्यकता आहे ड्रेनेज लाईनची आवश्यकता असल्यामुळे सावनेरचा बराच विकास होईल असं मला वाटते. सावनेरमध्ये पाण्याची समस्या इतकी समस्या आहे की 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी येत नाही. पहिले पारला एक पाण्याची टाकी व महात्मा फुले आंबेडकर कॉलनीमध्ये एक पाण्याची टाकी, असं सावनेर शहरामध्ये 2 पाण्याच्या टाक्याची आवश्यकता खूप आहे. आम्ही नगरसेवक असताना हे प्रपोजल ठेवलेलं होतं की 2 पाण्याच्या टाकीचं सगळ्यात पहिलं प्रपोजल होतं मी उपाध्यक्ष असताना, पण ते आम्ही गेल्यानंतर त्याचं काहीही झालेलं नाही. मला असं वाटते आज त्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही समोर येण्याचा प्रयत्न करून राहिलो की 2 पाण्याची टाकी व पाण्याची समस्या परमनंट सोल्युशन काढण्याचे आम्ही प्रयत्न करू. तसा गुंटेवारी हा प्रश्न इतका आहे की 10 कपाट सावनेर नगरपालिकेला भरून आहे, पण ह्या गुंटेवारीचा प्रश्न अजून निघालेला नाही आहे. बरेच लोक प्लॉट घेतात, शेत्या घेतात, त्याचे प्लॉट टाकतात, विकल्या जातात, रजिस्ट्र्या करतात, पण याचा मार्ग अजून निघालेला नाही. याने 48 करतात पण त्याचे प्लॉटिंग होतात, पण लोकांच्या रजिस्ट्र्या लागत नाही. याचा मार्ग आपण उच्चस्तरीय शासनावर जाऊन गुंटेवारी व त्या रजिस्ट्र्याच्या आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील. डेव्हलपमेंट प्लॅन 30 वर्षापासून शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन झालेला नाही आहे. या सावनेर शहरामध्ये नवीन विकास, नवीन आराखडा काढण्याची खूप आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला प्लॉट स्वस्त दरात आपल्याला मिळेल. आज इथची सावनेरची परिस्थिती अशी आहे, एक गरीबातला गरीब माणूस छोटासा प्लॉट घेऊ शकत नाही, घर बांधू शकत नाही. आपण प्रयत्न करू की नवीन लेआउट कमी दराने जेणेकरून आपण हा मार्ग काढला तर नवीन लेआउट पडेल, कमी दरात प्लॉट घेईल आणि गोरगरिबाचा मार्ग निघेल. आम्ही आता लोक येतात म्हणतात की बा तुम्ही इलेक्शनमध्ये उभे व्हा. आम्ही याच्या पहिले आम्ही हीच तयारी करून आलो की बा आपण लोकांसमोर जाण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे. तर माझा हाच म्हणणं आहे की आपला उद्देश एकच राहील का जनतेचं कसं लक्ष ठेवून त्यांचा मार्ग कसा काढण्याचा, प्रत्येक गोष्टीचा मार्ग काढूनच आपण प्रयत्न राहील. आमच्या जनतेचा आशीर्वाद राहिला तर आम्ही जरूर याच्यामध्ये यश होऊ आणि जनतेचा आशीर्वाद भेटला तर जरूर याच्यात यश भेटेल. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.